ए बाई आरती हा बोला. मला काय म्हणायचं तू आहे ना आपल्या घराच्या आसपासचं आहे ना हे जरा काँग्रेस झालंय ना गबळ झालं ही चुकाट्याचं कधी तू काढून टाक आणि ते का हा हे आपल्या घराच्या आसपासचं हा आपल्यालाच फिरावं लागतं रात्री इराचं पाहुणे रावळे कोणी येतं जातं आणि भाऊ रानात गेलाय कामाला मी काय करतो भाऊकून चक्कर मारून येतो साऱ्या सकाळचं गेलं लेकरू तो म्हणशील तात्या अजून नाही आली तर मी त्यालाही पाहून येतो आणि तू एवढं घराचं आसपासचं एवढं चांगलं करून घे बरं का. बरं बरं चालेल काढून टाकते. आता हे सगळं काढायचं आहे का त्यांना सांगते आता काढायला. आता मला कधी जमायची लय घाण झाली उच्या आयला गाडीला आहे ना वॉशिंग सेंटर काय करू. हा काय नाही हे गाडी पुसतो तुला घाण झाली असं आहे का. हा बरं मग आता ऐक आता मी आहे ना मौकून जाऊन येतो. कुठं माऊ. हा मला आहे ना काय दोन गुचक्या लागू राहिल्या तुम्हाला का मऊचं लई ध्यानीवर राहिलं. मग असं करा ना काय गाडीच घेऊन जा ना मग आपली. नको नको गाडी नको गाडी लावा रात्री दुखणं भाणं लेकर घरी गाडी राहू दे. तुम्ही काय ताबडतोब तर येणार आहे वापस. नाही नाही मी 7-8 दिवस राहणार तिथं. 7-8 दिवस. हा नाही नाही आज गेले का उद्या थांबन परवा लगेच वापस या. अरे आता गेलो तर राहतो 2-4 दिवस. अहो नका बा आमच्या मागे असे काम राहते तुम्हाला माहिती. 24 तास काम चाललं राहू दे माझ्या लेकर 2-4 दिवस. तुम्ही जा ना मी नाही म्हणतो का आता बहिणीला भेटायला जावंच लागेल मला बी काळजी गाडी काढताल मला नेऊन घाल. मी थांबणार. अहो तुम्ही जा घेऊन गाडी माय मग काम आहे. नको नको मला गाडी नको मला गाडी नको तू चाल मला पोच कर. तुम्ही ना गाडी घेऊन जा आणि 2 दिवस राहा लगेच वापस या. अरे भाऊ तुला कळतं का मला 7-8 दिवस राहायचंय आणि घरात घरची गाडी असली ना दुखणं भाणं रातची रिचेच यासाठी गाडी घरी राहू दे. नका गाडी मला काय गरज नाही 2 दिवस काहीच नाही भाडे बिडे काहीच नाही 2 दिवस. पण मला आहे ना तिथे गेलं का ऐक तिथे गेला ना ते जावायला कधी म्हणतात तुला खजू का जावायला नाही म्हणता नाही आणि ते जाऊ ना गेलं का जावं तिकडे घेऊन जातं काही करता काही झालं ना नंतर आपल्या अजून नावावर नाही ती गाडी. नका नका मग नका नेऊ. मग तुम्ही नावावर- काय करा स्टँडवर जा. हा मला ती नेऊन सोड हा. मी डायरेक्ट बसलं तिथं मग तसं करा. फोन करून जावायला बोलून घेतो. तिला त्या आंबे चालले का आपण ते याच्या टाकले आहे काय मग आंबे घेतले ना. आंबे तिला ते पपईला आवडते बरं का. पपई घेतली काय पपई घेतली ना? घेतली. हा, आंबे तेच मग. घेतले. हा. 2-3 डझन आंबे घेतले. हा मग आपल्या ते झाडाला नव्हते का तिथं तुम्हाला नाही म्हणलं. हा हा चल घेतले ना मग. हा चल मला नेऊन सोड मला. हा चला मी साईडला तुम्हाला वातावरण. हा चला नेऊन सोडतो मी तुम्हाला लगेच. हा बरं भाऊ जातो लेकरं म्हणजे बाहेर टेन्शन नाही. आणि बरं का भाऊ हा. घरात लक्ष बिक्षी दे व्यवस्थित. हा हा रातची रिच्ची बरं का. आणि तुम्ही लवकर या वापस. मा यायचं नको टेन्शन घेऊ. हा तू ये ना फक्त लक्ष बिक्ष राहू दे. बर बर चालत. यायची सर काही पण घ्या बोलू. चाल इकडून चाला की जरा पीठ मध्ये चालत जाय. चालते ना. हा बघा हे हा काय करायचे आता. ते नाना बोलले का त्याला सांग तेवढं गवत काढून टाक. मग आपण 2 जण काढू ना. दोघं नाही तुम्हाला करायला सांगितले. आणि तू काढू लागली तर थोडंफार. काढू लागले तर नाही मग मला घरातले पण काम आहेत ते आवरायचंय मला. घर तसंच राडा पडलाय सगळ्या घरामध्ये भांडे बर बिंडे. बर चालन मग. एवढं गवत काढून घ्या. एवढं सगळं काढायचं का मग. हा सगळंच काढायचंय. अगं पण मी कापायला येळका बिळका काय नाही आणलं मग. घ्या ना डायरेक्ट काढा ना असंच. निघन म्हणा बोललाचे. मग ये निघन म्हणा बोललाचे. निघल ते पटापटा निघल काय एवढं निघते? काय नाही. हा निघते. बोललाचे मग काढितो. मग एक काम कर तू जाय घरी. हा मी घरी जाते. घरी जाय स्वयंपाका पाण्याचं काय ते बघ मी आलोच मग मला बोलवायला मग नंतर. हा मी बोलवायला येते तर त्याच्या पहिले जर झालं तर तुम्ही डायरेक्ट घरी या ना. हा चालन चालन. घ्या मग एवढं काढून. हा, हा. मी येते तवर घेतो मी एवढं गवत काढून. हा हा लय ऊन झाला आता टपाटपा उपटी तो आणि टपाटपा मोकळा होतो गाड्या आता. काय झालंय हे जे ना सायपंच्या तिथं पैपल्लीत राहतात ना त्यांना आम्हाला म्हणलं होतं तात्याला का त्या पाईपाला रिंग आणायला पैसे द्या पण म्हातारा काय ऐकत नाही आणि काही नाही. म्हाताऱ्याला नुसतं गावात हिंडायला लागत. आता काय करतो म्हाताऱ्याकडे जातो म्हाताऱ्याकडून पैसे घेतो पहिले त्या पाईपाला रिंग आणून टाकीतो. नटून मी आले नका बघू वर खाली नटून मी आले नका बघू वर खाली
गगचा धडा पहिला गिरवायला या ना कोणीतरी मला हरवायला गगचा धडा पहिला गिरवायला सुनबाई बोला ना. काय काम चालू आहे? काय माझं काम चालू आहे जरा. अरे बा ह्याच ही कोणची कामाची पद्धत आहे? लोक रानात कामानं घायल झाले, तू पलंगावर बसली आणि म्हणते मी काम करते. हा मग माझं तर हे चालू आहे, वर्क फ्रॉम होम. बाहेर जात नाही मी, घर बसूनच काम करायचं मोबाईलवर. हा आमच्या टायमाला नव्हतं नाही असं घरी बसून काम. मग आता आमच्या नवीन- टायमाला रानात जाऊन काम करावं लागायचं. आता ही नवीनच पद्धत दिसायची बा मला का पलंगावर बसून काम. हा आताच निघलेलं आहे ते. बर 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 नवीन ठीक आहे नवीन ठीक आहे पद्धती ठीक आहे निघत ठीक असतात आहे. ना. आता बाळा कसं आहे, आमच्या टायमाला वेगळी गोष्ट होती, तुमच्या टायमाला आता नवीन आहे ना तुम्ही, त्याच्यामुळं युगाचाच बदल झालाय. पावसाळे लांबले सगळं बदलच झाला भाऊ. बरं मला काय म्हणायचं, सदा कुठं गेलाय? त्यांचं काहीतरी काम चालू आहे, असतील इथंच घरात. तुम्ही कुठे गेले होते? अगं बाई मी शेतावर गेलो होतो, मकाला पाणी लावलं, मकालाही सुकायला लागली. आता काय झालं, पाऊस लांबलाय ना, थोडे विहिरीलाही पाणी कमी पडलेत. मग एक सांगळा उपसून आलो आणि भूक लागली म्हणलं आता घरी जावा. सुनबाईने काहीतरी केलं असेल, पोरगं घरी असेल. पण आता घरी आलो, स्वयंपाक झालाय काही? हा स्वयंपाक झालेला आहे ना. बरं 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 मला काय म्हणायचं, मला थोडं जेवायला द्या ना मग. हा देते मी जेवायला. हा देते. आणि त्या सदालाही बोलू, म्हणजे आपण तिघाही बी जेवू. बरं बरं ऐक रे, चालतंय चालतंय. चालेल, बसा तुम्ही मग, आणते मी वाढून. बरं बरं बरं. हात पाय तोंड धुतले का नाही? हा हातपाय तोंड धुवून आलो. ते सदाला बोलून घे आणि 2-3 ताटं तयार कर बाई, आपण तिघाही बी संगत जेवू. मग हा हा मग चालेल. तिघाही संगत जेवलं म्हणजे मग मलाही बरं वाटत. हा चालेल ना, बघ हा. त्यांचं काहीतरी काम चालू होतं. नाही तर मी जेवायचो आणि लेकरं उपाशी राहायचे. लोक नाव ठेवतील ना मला, राहिलं म्हातारं उठल्या पाड्या नुसतं खातानच दिसत आहे म्हशी आणि पोरं उपाशी, असं नको व्हायला. चालेल, आणि बरं बसा, टपकन जेवण मला आणते मी मग. वाढून. झालं का नाही अजून यांचं? काय हो, अजून काय झालं? झालं नाही? नाही नाही एवढा चाललंय. वेळ लागतो का एवढंच करायला? मग ते कुठून उपटीत आणलंय, तिकडून उपटीत आणलंय, इथपर्यंत इकडे उपटायचं आणखीन. तरी पण इतका वेळ लागतो का? पटापट आवरायचं ना तुम्ही. आवरितोय तिकडे बी किती मला कामं दोनच हात पडले. आहे. 2च हात आहेत, सगळ्यांना 2च हात असते. ते झालं असतं ना, इतका वेळ मग झाला तुम्ही इथं करत बसले. थोडं उपटू लागलं. थोडं उपटं लागणार. मी काय करू ते? हा तिकडे मरणाचे कामं पडलेत. चला आता. मग तू माझी मांजर नाही का? हा आहे ना. मग उपटू लागलं मला थोडं. राहून द्या. चला तिकडचं करा पहिले, मग आता जेवण तिकडे- बिवण करून घेऊ आणि मग नंतर या परत. चाल मग. काय राहू केलं दे. जेवायला? जेवायला बनवलंय मी. बघा तुमच्या आवडीची भाजी. काय बघा ना. चल गाडी, माझ्या हात आहे ना जरा हात धुवायचे, मला लय कडू झाले ते काँग्रेस आणि पाणी. हा, स्वच्छ धुवून घ्या. हा? तर मी हे करते, जे काही भाजी बनवते मी. ऐका. अरे देवा, भांडे काय तसेच झालं आता? राहिले, भांडे तसेच राहिले घासायचे. मग आता मग आता एक काम करता का, तुम्ही एवढे भांडे घासता का? मी तोवर पटकन भाजी टाकते. नाही बो, मी नाही घासीत. थोडेच आहेत. नाही नाही मी नाही घासीत. ताट नाहीये परत मग जेवायला. मग जेवण कसं करणार मी आता? भाजी टाकून हे करत बसायचं, लय उशीर होईल. नाना आलेले आहेत. मग तुम्ही एवढे भांडे घासून घ्या, मी भाजी टाकते. का भाजी टाकता? मी भाजी नाही नाही ते मला नाही जमत ती भाजी टाकायची, ती तू पाहिजे. मग नाही, भांडेच काय- घासा. हा भांडे हा? घासून घे स्वच्छ तुम्ही. घासून घ्या. हा, हात घात- पहिले स्वच्छ धुवा हा. नीट. का ते कडू कडू हात लावतात सगळ्या पाय बरं, चाट बरं. भांड्यांना. छी. हट. बघ ना. जा स्वच्छ भांडे धुवा. आपला हात धुवा पहिले आणि मग भांडे घासा. आयो. तर भाजी टाकते. कशी नशिबान थट्टा आज मांडली, माझ्या काळजाची तार अशी छेडली. कशी नशिबान थट्टा आज मांडली, माझ्या काळजाची तार अशी छेडली. विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत, पाहताच साधू संत झाले दंग. विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत. अरे बाप, पोरगी 7-8 महिने झाले, पोरगी आली नाही, काही नाही. लावायचं काय चाललं, काय नाही. पाऊस पाणी पडा ना. आणि लेकराला आता आंबे घेतले, आंबे दिवस आहे आणि आमरस बिमरस करीन खाईन. आता काय चाललंय काय नाही कोणाला ठाऊक.
तो जावं इकडं बी यायचा फोन नाही काही नाही जावं कधी फोन करीत नाही काही नाही सांगते त्यांच्या कामात असते आता लेकराला भेटत उचक आणि म्हणजे मग काय अडचण नाही. मराठ मोळी थोडीची साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. मराठ मोळी थोडीची साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. स्वागतीचा भारी. राम 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 मामा. बाबा आले का? काय चालू जावई? ये ती पॅन्ट लय मळाली होती म्हणलं जरा धुवून काढावत म्हटलं. अरे, पाणी आलत म्हणलं पॅन्ट जरा मळाली ती जरा धुवून काढावत म्हटलं. मग पूर्वी सांगायची तिचं ते काम चालू होतं तिचं जरा. आबा कधी आले तुम्ही? आता चालू आहे. लय उन्हाचे आले. मग जा बरं पाणी घेऊन या ना आबाल तेवढं. चला ना तिकडे बसाल तिकडे चला. हा ते मग हा अगं हे काय ग पाहुणे कपडे धुवायला लावले. अहो मी नाही सांगितलं त्यांना कपडे धुवायला. हा? ते मला करूनच देत नाही. त्यांना अगं, म्हणलं असं नको करू माऊ ये तुला ह्या जन्मात नाही पुढच्या जन्मात फिरावं लागून पाणी आणायचं तू आणायचं त्याला आणायला लावलं का तेच मला बोलले. काय मऊ असं चला नाही चला ना. तुम्ही चला बस. बाई कस काय आले तुम्ही अचानक? तो बाई मी आता काय सांगू तुला अरे अचानक धरतो फोन नाही यायचा फोन नाही आणि जावंही फोन करीत नाही. हा माझं ते काम चालू असतं ना हा आपलं घरी बसलं काम नाही करत का मी ते मोबाईलवर. जरा पाणी घ्या पाणी घ्या. बसा ना. काय काय बरी आहे ना तब्येत? एकदम मजेत जावई तुमचं कसं काय मजेत आहे. मजेत आहे ना हा लय ऊन होता जावई हा लय ऊन. कपडे फाटले काय ताराम झाले काय रानात गेलो होतो हा. काँग्रेस उपटायला रानातले कपडे का? हा काँग्रेस उपटायला गेलो होतो जरा. हा, नाही करावंच लागत शेती म्हणजे आणि स्वतः घरचं जर केलं तर शेती मग काय? मोलमजुरीच्या शेती नाही मजूर कुठं भेटत दादा? भेटतच नाही मजूर. मग काय करतात ते आमच्या सगळं शेतात काम झाले. करतात. कसं यानं केलं सगळं मग? काम करतात. यानं कसं काय केलं लय लांब? काय आता तुम्ही फोन करी ना हा. याचा फोन नाही हा आणि पुरीचा फोन नाही मग म्हणलं चला 7-8 महिने झाले हा. येऊ लेखीकून जाऊन आणि तिला आमरसाचे दिवस येत म्हणलं मग चला मग तिला हा घ्यायला मग तुला हा का? अरे वा ते विहिरीच्या इथलेत का? हा ती मला आठवलेच होते काल मी यांना म्हणतच होते है ना. हा बरं झालं तू आणले. केले राव आमरस होईन संध्याकाळी. आमरस हा, कर ना. जा तुम्ही तेवढं घ्या आवरून पटकन. बाई तुम्ही घ्या ना तुमचं आवरून पटकन. बर बर हा पपई आणली हा तुला बर बरं मग एक काम करा तुम्ही बोला तोपर्यंत हा. मी तेवढं ते आवरून येतो जरा. बर हा आवरा पटकन. या, या. आलो मी तेवढं आवरून. हा या काय चाललं भाऊ मग काय म्हणता अजून? एकच नंबर काम केलं तू हा ते लय जीव लावतात मला. मी म्हणलं ना मला काहीच काम करून देत नाही काहीच नाही. नाही ना मी म्हणलं ना मी करते राहून द्या तरी ऐकत नाही. म्हणतात राहून दे तू बस तू यालाच बस. यालाच म्हणते ना भाऊ बाईच्या आगी 36 नाकरा त्यातली एक दाखवलं असा तळा होती 100%. अरे तू पाहुण्याला धुणं धुवायला येते तू पाहुण्याला पाणी आणायला येते तू राहत काही राहत जाते की नाही तू मी जाते ना मध्ये कधी वा? फक्त ते काम करतात ना ते बघायला जात असते मग किती झाले किती नाही ते. मऊ असाच नवरा ताब्यात धरावा लागतो मला एकच नंबर पटलं भाऊ त्यावेळेला काय असा नवरा ताब्यात धरला ना मग चळवळ करीत नाही काही नाही आणि त्याला पोरगी कोणाची मग काय? पुरीला सांगितलं होतं जेवण ताटं तयार कर म्हणलं पण पुरीनं जेवणही नाही आणलं काही नाही काय खरं आहे पुरीचं आजकालच्या पुरीच हा पोरग रानातून आलं इकडे काय माहिती. मग अजून दादा आणि त्याचं काय कोण चाललं? आलं का? दादा त्या चालू बाबा तिकडे तिकडे वहिनी वहिनी चाललंय इकडे आले. आओ राम 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 या ये दादा या कधी आले तुम्ही? आता आपण तुम्ही झाले बर 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 बसा 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 अहो मला काय म्हणायचं हा मी तुम्हाला फोन करणारच होतो. हा बस पण त्याला 8 महिने झाले फोनाचा पत्ता नाही काही नाही अहो आता काय झालं हा हा बा फोन पाडला बारीक हा नंबर दिसत नाही हा पोरगी कामात राहते आता चेस मला तरी दिसत नाही का बर का पोरगी कामात मी काय राहते म्हणलं चेस मला तरी ऐकायला कमी झालं का अहो चष्मा आहे हा. पण चष्म्याला काचा नाहीत ना. हा 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 बदलून आणले नाही ते खाता हा त्या काचा पाहिल्या तशाच आहेत. हा हा बरं मला काय म्हणायचं हा लय उन्हात जाणार येणं केलं काय नाही म्हणलं मी सही यायचं ध्यान झालं हा. म्हणलं काय चला हे 7-8 महिने झाले फोन नाही आला दाजीचा हा. म्हणलं येऊ दाजी कोणी चक्कर मारून
आणि इकडे सारखा पाऊस नाही पाणी नाही हा. तिकडे काय करमाना आणि पोराचं लग्न हा. झालं मग तेव्हापासून मग मला थोडं जरा सुखीच वाटलं बरं. आणि मग माऊचं ध्यान आलं म्हटलं मग चला आता माऊ कुणाला जाऊन येऊ आणि आंबे पिकले होते हा. ते दारापुढा हिरवाचा आंबा तो मोठा आंबा हा हा. पिकले होते मग म्हटलं चला मग पिशी बरं आंबे घेऊन आलो माऊला जास्त कमी आणले का पण हा जास्त कमी ट्रक भरून आणले जास्त कमी आणले का असं ते का पावत आहे तुमच्या चेष्टावरती बोलणं नाही नाही तसं नाही म्हणणं मग आता समजा तुमच्या पुरीला आवड आहे ना हा. आंब्याची हा. आमच्याकडे आंबे नाही हा इकडे पाय झालं तोडून इकले वाटतं कोणाला अहो मार्केटला जावं लागत ना नाही, बरं ऐका ना मार्केटला आंबे कधी शे राहते कधी असे राहते बाशी राहते ना म्हणून काय म्हणलं जास्त कमी आणले की नाही हा बर ज्यादा कमी आणले तुम्हाला हप्त्यावर आंबेच पण असे आणले बरं मला काय म्हणायचं बरं दादी आता लय दिवसातून आली हा. बरं का 2-4 दिवस राहा आता मी 8 दिवस राहिले दादी आता 8 दिवस किती 8 दिवस हा, 8 दिवस. अरे वा 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 मग अजून काय नाही, पाहिजे मी तर 4 दिवस म्हणलो होतो मग 8 दिवस तर लय चांगलं मी झालं 8 दिवस राहिले अहो, बरं झालं तुम्ही आता 8 दिवस राहणारे म्हणतात. हा राहतो बाई मग आता काय करायचं? हा राज कारण आम्हीच दोघं येणार होतो मी त्यांना पण बोलले तुम्हाला आंब्याचं तुम्हाला सांगितलं ना कालचा आमचा विषय झालता हा, मला नका. लय खाऊ तो वाटलं. नवरा बी लाबाड तू लाबाडी नाही, मला म्हणले खरंच आता येणार होतो 8 आम्ही. महिने झाले तुम्ही आता परपंचात गुतले का गुतले तेव्हा नाही कळलं. नाही नाही आम्ही पहिले लय माय येणारच होतोय. होतो अजून पण आहे मी हा. त्यांना त्या कालच बोलले म्हणलं तिथला इथं काय आंबेच नाहीये तो आंबे खायलाच भेटत नाही मला माहितीये का सगळं उन्हाळा संपत आला तरी भेटले नाही. अगं त्या दिवशी तुझ्या सारखी शेजारची पोरगी आली ती मेरा वहिनीची पोरगी भाची आली होती हा. आणि तिला जावा ते आंबे भर माझ्या डोळे भरून आले माझी भाऊ म्हणलं का पाठीवर आंबी येचायची पाठीवर आंबी येचायची म्हणलं म्हणूनच मी म्हणत होते आणि असं पण जायचंच होतं आम्हाला हा, पण आम्हाला आता बरं वाटत नाही झालं का असं आता जावायना लेकीने यावा थांबावा राहावा हे करावा नाही आता येणार आहे ना मग आता 15-20 दिवस राहीलच मी तिथं आपण सोबतच जाऊ जाताना. तसं करते का हा 8 दिवस तुम्ही राहा इथं फिरा जरा तुम्हाला फिरवते जरा आमच्या शेती बिती रोज आपण जात जाऊ बरं आहे रानात दाजी आहे ना फिरायला. असं काय? बरं मला काय म्हणायचं हा बा आता सदा आला का आज कधी पाहुण्याला कोंबडं कापू हा बरं का चालेल ना असं मस्त स्वयंपाक कर गोडवानी कालवण कर आम्ही ये ना दाजी पोटभर जीव आज दाजी हा. गावरान कोंबडा आहे ना आपल्याला हा गावरानच आणणार आहे. आता डेव्हलपने काय होतं त्याला केस पकडून बघ मला वाटत होती बघ त्याला नाही 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 चांगलं नाही आणते गावरान ते. आणणार हा. आहे. चांगलं उलट्या पाराचं कब्र बांधा आणि तू हा का मी भूते मायन उतरायचंय ते काय बोला तर काय नाही दाजी तुम्ही नाही नाही ते चांगलं आणते ते चांगलं ना. आणते ते भारी अहो आणते हे ते. म्हणणं झालं पण तांबडं कोंबडं सांगतो ना चांगलं हा काय अडचण नाही. तांबडं कोंबडं मला आवडत दाजी हा. पहिल्यापासून आवडत तांबडं कोंबडं मला हा तांबडं सांगतो आणि बाई भाजी सुंदर कर बरं कशी मग तुम्हाला माहित नाही का एवढी आवडीने खाता माझ्या हातची अरे भाजी मऊ, मला त्याशी ध्यान आलं होतं स्वयंपाकात तुझ्या तेव्हा ते मटण केलं होतं ना माझी सुनाना आमच्या सोनानं ते आणलेली हा सून. बरं आहेत का वहिनी आता हा? बरं आहेत ना अरे ते- काय ते- खायचं प्यायचं तुमच्या नाही तुम्हाला सुनानं काय कालवण केलं माहिती सून कशी कालवण करते ते पहा तुम्ही फक्त अहो, ती आता बापाची लेखे पहिल्यापासून तुम्ही काय सांगा ती बापाचीच लेखे हा तुम्ही पहिले आमच्या बहिणीच्या हाताखाली कालवणच करीत होते ना मी कालवण करत होतो का तुमच्या बाई हाताखाली चाल जाऊ दे. जाऊन द्या ऐका हा. मी काय म्हणते तुम्ही आता थांबले ना तर चांगलं खाऊन पिऊन जरा फिरू आपण रोज रानाविनात जात तुम्हाला घेऊन जाते मी काही अडचण तिकडे नाही बघा आता. हा काही अडचण मग तसं नाही. जातो मग आम्ही हा मी आता मी सुखी तिकडे जाते झालो. मग यांच्या सोबत असं आमच्या दोघांना जायचं होतं मला काय म्हणायचं तुला जायचं ना दाजी संघ हा 4 दिवस सोडून 15 दिवस आहे पण आपण काय करून घेऊ आता कापाशी टोपून घेऊ ऐकून घे कापाशी टोपली का मग तू 4-8 दिवस जाऊन ये मग साधारण मी काय करीन पाणी भरीन आमकं करीन सगळं मग सोयीला लागून जाईल आता कसं आहे 4-6 बाया येतील कामाला बरं बायाला काय आम्हाला बोलता येत नाही परख्या बाया राहतात तू जशी धकून घेती अहो पण आता ते कपाशी लागल्यावर म्हणलं तर परत पाऊस पडला का लय काम राहतं मग काही नाही तो काही टेन्शन नाही घ्यायचं नको नको मी आत्ताच जाते मी जाते इथं आत्ताच मला त्या जाते 8 दिवस आहेत ना ते मग 8 दिवस त्यांचं झालं ना राहून झालं ना हा. आम्ही थोडे दिवस राहतो आणि मग तिकडे जाईन मग मी 15 दिवस राहून येते मग नंतर लावू ना आपण माय आल्यावर. दादा. हा. अरे का आता पाऊस पडणार एक 10 तारखेला हा, 10 तारखेला पाऊस पडणार आणि मग तिथून मग कपाशी आता तुम्ही सऱ्या पाहिजे ना तिथं 7-8 दिवस जाईन 7-8 दिवस लेकरला घेऊन जातो आणि मी वाटलं तर परत घेऊन येतो बरं मग माझं कुठं काय म्हणणं आहे हा माझं तसं काय म्हणणं नाही नाही तुम्ही म्हणे बा आता कपाशी वाटलंच तर लावून ते मग- राहतील इथं त्यांना नको न्यायला मग ते हा नंतर मग येतील मला पोरीला घ्यायला घेऊन जातो मी हा. आणि आम्ही दोघं बापले घे ना हा. ते बाकीचं घेतो पाहून मग चालेल काय ते मला घ्यायला येतील मग हा, घ्यायला जमलं, बोलू जमलं. आपण त्यांना. बरं का जमन मग तो घ्यायला येईन नाही तर मग मी येईन घ्यायला आणि नाही तुम्हाला दोघांना कामात राहत मी आणून सोडी हा, मग काय अडचण हा, नाही मग काय अडचण आहे का? काय अडचण नाही काय आणि अडचण मग- नाही. तुम्ही आता काय करा त्यांना आवाज द्या
आणि चांगला कोंबडा आणायला लावा. तवर मी भाकरी बिकरी टाकून घेते. हा मसाला बी काढते, पण मसाल्याच्या जरा 1-2 गोष्टी आणायच्यात मला, मग ते सांगते मी त्याला. जावं इथे आहे का? हा, इथंच आहेत ना. बरोबर सांगतो. कुठे गेलाय तो? इथंच आहे. आवाज द्या तुम्ही, फक्त येतील अरे लगेच. सदा, ए भाऊ, अरे इकडे ये. काय होतं तात्या? अरे मला काय म्हणायचं, बोला ना. तू कुठे गेला होता? ते तिथं थोडं काम होतं. हा बाय, पाहुणे आलेत लय दिवस तू. हा. बरं का, तू एक काम कर, हा दुकानात जाय आणि किरकोळ कारकोळ सामान घे आणि येता नाही ना एक तांबडं कोंबडं आणायचं मोठं गावरान. बरं बरं. हा, हा मोठं कोंबडं आणा. हा 700-800 रुपये लागले तर लागू दे, पाहुणा लय दिवसातून आलाय. हा, असं गोडवान चांगलं कोंबडं आणा, आणा. तांबडं. 700-800 रुपयाचा आणा. अजून द्या ना. देतो ना भाऊ अजून. हवं 500. हा बरं, मला काय म्हणायचं, हा मग ते किरकोळ कारकोळ सामान लागेल ना हा तर तुला अजून 200-400 रुपये देतो. आहे की नाही, पैसे कमी पडायला नको. काय काय आणायचं नेमकं? हा मी सांगते तुम्हाला. 1500 जादा राहू द्या. सांगते असं मी तुम्हाला करू का? काय आणायचं, जास्त सामान नाही आणायचंय. बरं बरं आणायचंय. हा बाई, अजून 1000 राहू दे. बरं बरं. हा, हा आणि भाऊ सगळं सामान व्यवस्थित घेऊन ये. बरं बरं. हा, सांग बाई काय सामान. हा सांगते ना तुम्हाला. चला तुम्हाला तू पिशवी बी देते आणि त्याच्यात मी चालेल, सामान पिशवी दे घेते. मला. चल. हा दाजी पण जाऊ द्या. तुमचा गुण असं संसार एकदम गुन्हे वगैरे नाही तुमचा एकदम. अहो पोरगी शिकलेली आहे ना. हा हा. आणि घर टाळी शिकायला असल्यामुळं हा, सारे माणसं घरात आडून असू द्या आणि एक लोक शिकेल येऊ द्या. नाही ना. घराला वळण लागत दाजी. अहो लेकरं शिकवलेच पाहिजे. हा. आता या पोराला शिकवलं मी, हा पण ते डोकं चालन मग काय ते करू. उपयोग नाही त्याचा. शिक्षणात बदलले. हा. इंग्रजी शिक्षण, मराठी शिक्षण, इंग्लिश शिक्षण. हा. आणि आता आमची मुलगी आहे हा. ना सुशिक्षित शिक्षण आहे ना, सुशिक्षित आहे. तर तुमच्या साऱ्या घराला सुशिक्षित शिक्षण लागते. अहो. वाटलं तुमच्या घरात आठवणी वाटलं का दाजी असं? अजिबात नाही. आता मला काय म्हणायचं, हं. पोरगी इतकी शिकलेली मिळाली ना, हं. त्या पोरीच्या नादाने ना पोरग रानात नुसतं कामच करीत राहत. अहो मग मी सांगितलं आमचं लेकरू आहे तुला तेव्हा सांगितलं होतं मी. हा. काही पाहिजे तुम्हाला साऱ्या कामाला येते. खरं आहे ना ते? हा. आणि लावलं मी त्याच्या कामाला. बरं आहे का. हा. काय बाई आण ना टपकन, चाल ना, जाऊ दे ना, मला बाकीचे काम आहेत. ही धरा पिशवी नाही का, हा. त्यातले 1000 रुपये द्या मला काढून. काय आला? एवढे पैसे नाही लागणार तुम्हाला. राहू दे मला ना. माहिती काय काय सामान गप्प आणलं. नको अहो, करू दे. दाखव इकडं. राहू दे ना. अरे देतो ना, मला खर्च पाण्याला दिले कशाला ते. तुम्हाला खर्चाला पाण्याने नाही दिलेले, बाजाराला दिलेले आहेत. आणि तुम्हाला मी सांगते काय काय आणायचं ते. 1000 रुपये द्या, 500 द्या अजून. ती पोरगी लय ताण देते राव मला. द्या इकडे धरा हे. हा काय काय आणायचं? हा काय नाही आणायचंय, खोबरं, कोथिंबीर, हा. हा आणि लाल मिरची पावडर. मिरची पावडर बरं का, मसाला नाही, मसाला आहे का. आणि ते काय नारळ काय आला, सत्यनारायणच्या पूजेला आणून ठेवले ते. कोणतं खराब झालं ते नारळ, मी फेकूनच दिलं कालच फेकून दिले ते. अरे ते नवीन आणली होती. नाही खराब झालं ते. किती दिवस झाले त्याला आणून, माहिती का तुम्हाला. अगं. तुम्ही जा पटकन घेऊन या, मला बाकीच्या काय काम पोरगी आहेत. होई. आणि बाहेर बोलू नका पैसे घेतलेत ते, नाही तर आता सांगून लगेच.